जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आज सुद्धा या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज एक विषय मला सांगायचा आहे या ठिकाणी। तो विषय घडलेला आहे दिनांक 10 मार्च रोजी। 10 मार्चच्या दिवशी असा एक प्रसंग घडला आणि काही लोकांनी एवढा उच्छाद मांडला माझ्या राहत्या घरी, एवढा मनस्ताप दिला, इतका प्रचंड गोंधळ घालण्यात आला की या 2-3 व्यक्तींमुळे अक्षरशः माझं पूर्ण शेड्यूल त्या ठिकाणी विस्कळीत झालं, डोक्याला ताण निर्माण झाला, त्याबरोबरच काही प्रमाणामध्ये मनस्तापही झाला। नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं ते सुद्धा सांगतो। आणि आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय, तर ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांना तर मी मूर्ख समजून सोडून दिलेलं आहे, कारण की जर त्यांच्यावरती राग धरून बसलो असतो तर एवढ्या शांतपणे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलं नसतं। पण सांगण्याचा उद्देश हा, जेव्हा लोक आमच्याकडे स्वतःचे प्रश्न घेऊन येतात, आमच्याकडे येण्याची इच्छा ठेवतात, आमच्याकडे येण्याची तयारी दर्शवतात, तेव्हा इथं आल्यावर त्यांना काय काय संयम ठेवावा लागेल, त्यांना कुठल्या नियमाचं पालन करावं लागेल, त्यांनी काय काय चुका करू नये हे सुद्धा ह्या व्हिडिओतून स्पष्ट होईल, यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। पहिले काल काय घडलं ही पहिले पार्श्वभूमी मी सांगून देतो। आज दिनांक 11 मार्च आहे। मी 11 मार्च रोजी हा व्हिडिओ शूट करतोय आणि हा व्हिडिओ यूट्यूबवरती 3-4 दिवस उशिरा येईल। कदाचित 15-16 तारखेपर्यंत हा व्हिडिओ एखाद्या वेळेला यूट्यूबवरती येईल, परंतु घटना घडलेली आहे 10 मार्चला। आज 11 मार्चला आम्ही व्हिडिओ काढतोय। घडलं असं की काल 10 मार्चला मी 12 जणांना माझ्या खाजगी भेटीचा वेळ दिलेला होता। हे 12 जण म्हणजे 12 कुटुंब होते। 12 कुटुंबातील व्यक्तींना खाजगी वेळ देत असताना आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता इथे हजर राहायचं आहे, पण तुमची संपूर्ण रात्र इथे जाऊ शकते, कारण प्रत्येकाला मी भरपूर वेळ देतो, प्रत्येकाचं ऐकून घेतो, त्यावर सॉल्युशन देतो, हसत खेळत जेवण करत गप्पा गोष्टी करत खेळीमेळीनुसार आमचं हे कन्व्हर्सेशन सुरू असतं। म्हणजे तिथे कुठलंही असं पोलिसी खाक्यामध्ये किंवा एकदम डिसिप्लिन टाईप अशा पद्धतीनुसार न घेता घरगुती फॅमिलीप्रमाणे माझा हा शेड्यूल असतो। त्यामुळे काय होतं की एखाद्या वेळेला रात्रीचे 12, 1, 1:30, 2 सुद्धा उशिरापर्यंत मला वाचतात, कारण मी मोकळेपणाने घेतो। तसं ह्या ज्या 12 फॅमिली आलेल्या होत्या, या 12 फॅमिलीला कल्पना दिलेली होती की तुम्हाला या ठिकाणी रात्र जाऊ शकते, मुक्कामाच्या हिशेबानेच तुम्ही निघावं। म्हणजे ह्या सर्व 12 फॅमिली मुक्कामाच्या हिशोबाने आलेल्या होत्या। या 12 फॅमिलीमध्ये दीक्षित आडनावाचं एक कुटुंब आलेलं होतं, ज्यामध्ये मुलगा, वडील आणि आई असे ते 3 जण डोंबिवली पूर्ववरून आले होते। त्यांची नावं या ठिकाणी मुद्दाम घेत नाही, फक्त आडनाव सांगतो दीक्षित। आता दीक्षित कुटुंब या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचलं आणि पोहोचल्याबरोबर त्यांनी सांगितलं की सरांशी आमची भेट घालून द्या। तर आमच्या इथे पद्धत आहे की येणाऱ्या भाविकाकडून फॉर्म भरून घेण्यात येतो, त्या फॉर्म सोबतच आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा घेण्यात येतं। आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागण्याचा उद्देश आमचा की आमच्याकडे जो तुम्ही फी जमा करताय, जो पैसा जमा करताय, तो कुठल्या मार्गातून आला आणि तो तुम्हीच आम्हाला दिला आहे, याचा पुरावा म्हणून आम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतो। आता फॉर्म भरून घेणे, आधार कार्ड, पॅन कार्ड घेणे आणि नंतर जगदंबेची महाआरती हे सर्व होईपर्यंत सायंकाळचे 7 वाजले, जसं दरवेळेला वाजतात। संध्याकाळी आम्ही 5 वाजता लोकांना बोलावतो, 7 वाजता महाआरती होते, 7 वाजेच्या नंतर मी गादीवर बसतो आणि तिथून पुढे प्रश्न सुरू होतात, तर पार रात्री 1, 1:30, 2 वाजेपर्यंत गर्दी सुरू असते। तसंच 10 मार्चला झालं। 7 वाजता महाआरती होऊन मी 7:30 वाजता जाऊन माझ्या गादीवरती बसलो आणि तेवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणी माझ्या प्रिन्सिपल मॅडम आल्या। म्हणजे मी ज्या शाळेवरती नोकरी करतो, माझ्या प्रिन्सिपल, माझ्या हेडमास्टर, माझ्या मुख्याध्यापिका, माझ्या प्राचार्य, माझ्या बॉस तिथे आल्या। मॅडम आल्यानंतर मला त्यांना त्यांचा यथोचित मान तर देणं भागच होतं। मी त्यांना त्यांचा यथोचित मान दिला, कारण माझ्या बॉस आहेत, आणि विचारलं की मॅडम तुम्ही आज कसं काय येणं केलं? तर मॅडमनी मला सांगितलं की सर, माझ्या आईची 4 ऑपरेशनं झालेली आहेत, म्हणजे मॅडमच्या आईची 4 ऑपरेशनं झालेली आहेत आणि त्यांच्या आई सध्या साऊथ इंडियामध्ये आहेत, त्या साऊथ इंडियन आहेत।
तर माझ्या आईचं 5वं ऑपरेशन लवकरच होणार आहे आणि या 5व्या ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका राहील असं डॉक्टरांनी सुचवलंय. ऑपरेशन करणं घातक ठरू शकतं. माझं डोकं सुन्न झालंय. सर तुम्ही प्लीज काहीतरी करा. असं म्हणून मॅडम एकदम इमोशनल झाल्या आणि रडकुंडीला आल्या, कारण त्यांच्या आईचा विषय होता. आता मॅडम इकडे महाराष्ट्रामध्ये नोकरी करतायत, त्यांच्या आई साऊथ इंडियामध्ये आहे, म्हणजे जवळजवळ 1000 किलोमीटरचं अंतर मायलेकींमध्ये आहे. आणि स्वतःच्या आईच्या काळजीपोटी त्या अशा चिंताक्रांत बघून मी म्हटलं, मॅडम चिंता करू नका, मी तुमच्या आईसाठी प्रार्थना करतो. मग मी त्यांना माझ्यासोबत बसवलं. त्या ठिकाणी मी स्वतः ध्यानामध्ये गेलो, त्यांच्या आईसाठी प्रार्थना केल्या, व्हायब्रेशन पाठवले. त्यांच्या आईसाठी मला जे काही बाकीत समजलं मी ते सर्व त्यांना सांगितलं. आणि असं करता करता सायंकाळी 7:30 वाजेपासून 8:30 वाजले, म्हणजे जवळजवळ पाऊण तास ते 1 तास एवढा वेळ मी माझ्या प्राचार्यांना दिलाच, नक्की दिला. त्या माझ्या बॉस आहे, त्यांना मला वेळ देणं भाग होतं, कारण 365 दिवस मी त्यांच्या हाताखाली नोकर आहे, त्यांच्या स्टाफमधला शिक्षक आहे, त्यांचा मेंबर आहे, त्यांना मानतं मला द्यावाच लागेल. 8:30 वाजता मॅडम त्यांच्या आईसाठी त्या ठिकाणी प्रार्थना वगैरे झाल्यानंतर बाहेर निघाल्या आणि रूमच्या बाहेर जाताना मला म्हटल्या, सर गुड नाईट. म्हटलं, मॅडम गुड नाईट कसली, अजून 12 फॅमिली आहे, यांचं आवरेपर्यंत मला रात्रीचे 2-3 तरी वाजतील, तुम्ही जा, मी आता ह्या भक्तांचे प्रश्न सुरू करतो. मॅडम म्हटल्या, हो सर, माझ्यामुळे तुम्ही खूप जास्त वेळ मला दिला, पण थँक्यू, माझं मन समाधानी झालं, आता माझ्या आईला काही होणार नाही अशी मला खात्री वाटते. मॅडम चालल्या गेल्या. मॅडम माझ्या रूममधून बाहेर निघून खाली जात असताना जे मी दीक्षित कुटुंब सांगितलं, या दीक्षित कुटुंबातील बाप आणि लेकाने या दोघांनीही त्या ठिकाणी मॅडमला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ सुरू केली. तो जो मुलगा होता दीक्षित नावाचा, तो मुलगा म्हटला मॅडमला, आम्ही इथे 1 तासापासून वेटिंगला बसलेलो आहे आणि तू आतमध्ये जाऊन सरांसोबत बसली कसं काय? तर यावरती त्या मॅडमनी सांगितलं की मी त्यांची प्रिन्सिपल आहे, मी त्यांची बॉस आहे, म्हणून मी आतमध्ये गेले आणि माझ्या आईचा मेजर प्रॉब्लेम आहे, तिचे 4 ऑपरेशन झाले आहे, 5वं ऑपरेशन होणार आहे, म्हणून मी आतमध्ये गेले, तुम्हाला वाईट वाटलं असेल भैया तर सॉरी. त्यावरती ह्या माणसाने शांत बसायचं, तर हा आमच्या मॅडमला उलटून बोलला. तो म्हणाला, तुझ्या आईची 4 ऑपरेशन झाली असतील तर अजून 10 ऑपरेशन होतील आणि तुझी माय मरेल. काय शब्द आहे? तुझ्या आईची 4 ऑपरेशन झाले असतील तर अजून 10 ऑपरेशन होतील, तुझी आई मरेल. असा घाणेरडा शब्द त्या ठिकाणी त्याने आमच्या प्राचार्यांना वापरला. आमच्या हळव्या मनाच्या प्राचार्य मॅडमला तिथेच चक्कर आली. त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या, त्यांचा श्वास वरती गेला, त्या रडायला लागल्या. मग मी हा गदारोळ ऐकून रूमच्या बाहेर आलो. नेमकं काय होतंय हे समजून घेईपर्यंत आमच्या मॅडमला प्राचार्यांना उचलून खालच्या रूममध्ये नेण्यात आलं. त्यांना तिथे पाणी वगैरे पाजण्यात आलं. मीही त्यांना जाऊन त्या ठिकाणी दिलासा दिला. त्या स्पुंदून रडायला लागल्या. त्या मला म्हणायला लागल्या, तुम्ही माझ्या हाताखाली एवढ्या वर्षापासून सर नोकरी करता, मी कधीच तुमच्यापाशी डिमांड केली नाही, पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये मी माझ्या जन्म देणाऱ्या आईसाठी तुम्हाला प्रार्थना करो म्हणून सांगितलं आणि तुमच्या घरी माझा इतका असा घाणेरडा अपमान झाला, मी जीव देते. मी त्यांना समजावलं, मॅडम शांत बसा, हे जे दीक्षित आहे मी यांच्याशी बोलतो, नेमकं बाबा तुम्हाला असं काय झालं, एकाएकी तुम्ही का ओरडले? आणि मी मॅडमला शांत करून दीक्षित बाप लेकाला बोलण्यासाठी वरती गेलो. त्या ठिकाणी इतरही सर्व फॅमिल्या बसलेल्या होत्या, जेवढ्यांना मी वेळ दिला होता तेवढे. आणि मी त्यांना विचारलं की अरे बाबा तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमका? त्यावर तो पिता आणि पुत्र मला म्हटले, बाप आणि लेक मला म्हटले, ती मद्रासी बाई तुमच्या सोबत अर्धा पाऊण तास रूम मध्ये बसलेली होती, आम्ही काय इथे रिकामे आहोत का? म्हटलं अरे बाबा रिकाम्याचा विषय नाहीये, तुला घरून येतानाच कल्पना होती की इथं पूर्ण रात्र जाऊ शकते, मग तू तशा तयारीने यायला पाहिजे होतं. नाही तुमच्याकडे येऊन आमचं चुकलंच. म्हटलं हे बघ, शिल्लक बोलू नको, तू शिल्लक बोलशील माझं डोकं आऊट होईल, मला कोणी शिल्लक बोललेलं चालत नाही. मग त्यांची आणि माझी बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो, दीक्षित बाप आणि पोरगा चक्क माझ्या अंगावरती धावून आल्यासारखे चवताळून अंगावरती येऊ लागले, असे बोट करून पार मला बोलू लागले. आणि मला मग अशी अरेरावी माझ्या बापाची सुद्धा सहन होणार नाही. त्यांनी माझ्यावर बोट उचलल्यावर मीही त्यांच्या अंगावरती धावून गेलो. गदारोळ झाला. गदारोळामध्ये माझे शिष्य पडले. एवढा सर्व वाद होऊन सुद्धा बाप लेकाने एका शब्दाने सुद्धा मॅडमला किंवा मला सॉरी म्हणण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवली नाही. सॉरी तर म्हटलेच नाही, पण जो म्हातारा होता, जो बाप होता, तो तिथे म्हणतोय लोकांना,
मी स्वतः ब्राह्मण आहे, मला स्वतः साक्षात रेणुका देवी प्रसन्न आहे, मी रेणुका मातेचा मोठा भक्त आहे. मग तिथलच्या 2 महिला त्याला बोलल्या, अहो बाबा, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्हाला साक्षात रेणुका देवी प्रसन्न आहे, तुम्ही मोठे भक्त आहात, तर तुमचे प्रश्न घरच्या घरी सॉल्व्ह करा ना. आंधळे सरांकडे, आमच्या भाऊकडे तुम्ही आलात कशाला? मग त्यांनी सांगितलं, ती बाई आतमध्ये जाऊन सरांशी बोलली, ती त्यांची प्रिन्सिपल असो, ती त्यांची बॉस असो, ती त्यांची कोणी असो, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही त्या बाईला चपलेनी मारणार म्हणजे मारणार, चपलेनी मारल्याशिवाय आम्ही त्या बाईला सोडणार नाही. कुठलाच वाद नाही, कुठलाच विषय नाही. ना आमच्या प्राचार्य ह्या दीक्षितांना ओळखतात, ना दीक्षित त्या प्राचार्यांना ओळखतात, तरीही बापलेक म्हणत होते आम्ही हिला चपलेने मारतो. त्यांना बाकीच्यांनी समजावून खाली नेलं. मी सरळ सांगितलं, यांनी जेवढे पैसे मला दिलेले आहे तेवढे पैसे यांना वापस करा, यांना इथून काढून द्या, मी यांचा प्रश्न घेणार नाही. इतके उद्धट व्यक्ती मी गेल्या 18 वर्षामध्ये बघितलेले नाहीत, त्यामुळे मी यांचा प्रश्न अजिबातच घेणार नाही. मग ते म्हटले, तुम्ही पैसे वापस देसाल, आम्हाला येण्या जाण्याला भाडं लागलं त्याचं काय? म्हटलं चल, तुझे पूर्ण पैसे तुला वापस देऊन तुझा पेट्रोलला जे पैसे लागले तुझ्या गाडीच्या, तेही पैसे मी तुला देतो, फक्त तू इथून निघून जा, कारण तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहात. माझ्या हातून कोणाचा माझ्या घरात अपमान होईल, माझ्या हातून या ठिकाणी कोणाची बेइज्जती होईल किंवा अनिष्ट वर्तन होईल असं मला करायचं नाहीये. मला माझ्या संस्थानला नावाला डाग लावून घ्यायचा नाहीये. हात जोडतो, तुम्ही इथून निघून जा. खाली गेलेले ते बाप आणि लेक खाली उभं राहून पुन्हा म्हणत होते, एकेकाला आम्ही बघून घेऊ, एकेका सेवेकऱ्याची सोय लावू, आणि या बाईला तर आम्ही चपलेने मारणार म्हणजे मारणारच, असं म्हणून त्या ठिकाणी ते निघून गेले. आता जेव्हा हा सर्व धिंगाणा त्या ठिकाणी घडतो आहे, त्यानंतर मी रागाच्या भरामध्ये वरती येऊन बसलो, माझ्या खुर्चीवरती बसलो. इतर सर्व ज्या फॅमिल्या होत्या, 11 फॅमिल्या उरलेल्या, त्या आमच्या अवतीभोवती बसलेल्या होत्या. त्या 11 लोकांनी मला सांगितलं, त्यापैकी 2 ताईंनी मला सांगितलं, चव्हाण ताईंनी आणि जाधव ताईंनी, त्या मला म्हटल्या, सर तुम्ही जेव्हा खाली त्या मॅडमला चक्कर आली तुमच्या प्राचार्यांना आणि त्यांना तुम्ही पाणी पाजण्यासाठी खाली गेला होतात, तेव्हा हे वरती आम्हालाही सांगत होते की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही दादागिरी करू, आम्ही एखाद्याची सोय लावू, आम्ही एखाद्याला मारून टाकू, आम्ही एखाद्याला हाताखालून काढू, अशी दादागिरीची भाषा हे बाप आणि लेक सारखे सारखे करत होते. आता मला या ठिकाणी काही प्रश्न सर्वांनाच विचारायचे आहेत. माझ्याकडे आत्तापर्यंत फार मोठ्या संख्येमध्ये ब्राह्मण कुटुंब आलेले आहेत. माझ्या स्वतःच्या शिष्यमंडळामध्ये सुद्धा कुलकर्णी आणि देशपांडे हे 2 शिष्य माझे ब्राह्मण जातीचे आहेत. माझ्याकडे आतापर्यंत शेकडो ब्राह्मण वाऱ्या करून गेलेले आहेत. आणि सध्या माझ्याकडे देऊळगाव राजा शहरामधील अतिशय नामवंत असणारे ज्योतिषी, जे बालाजी फरसावरती राहतात, त्यांचं नाव या ठिकाणी घेत नाही, परंतु देऊळगाव राजाचे अतिशय प्रसिद्ध ज्योतिषी आहे, ज्यांच्याकडे दुरून दुरून जिल्ह्यामधून लोक स्वतःची पत्रिका दाखवण्यासाठी येतात. अशा मोठ्या ज्योतिषी ब्राह्मण कुटुंबीय सुद्धा वारीसाठी येतात. कधी येतात? दर शुक्रवारी येतात. शुक्रवारी किती वाजता येतात? सकाळी 11 वाजता येतात. रात्री 8:30-9 वाजता त्यांचा नंबर लागतो. म्हणजे 8-9 घंटे त्यांच्या घरी लोक वेटिंग करतात आणि ते माझ्या घरी वेटिंग करतात. याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण म्हणजे काय? ज्यांनी ब्रह्म जाणून घेतलं असा ब्राह्मण, शांती, दया आणि मायेचा सागर असणारा तो ब्राह्मण. हे जे कालचे दीक्षित कुटुंब स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेत होते, रेणुका देवीच्या धमक्या देत होते, स्वतःला फार पंडित समजत होते, हे मला नक्कीच या ठिकाणी ब्राह्मण तर वाटले नाही, परंतु काय बोलू मी यांना, काय विचित्रच वाटली त्यांची वागणूक फार. खरं पाहता काल आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देऊ शकत होतो. आमच्याच घरात येऊन जर आमच्याच मुलांची हातपाय तोडायची भाषा करतात, तर त्यांचे हातपाय आम्ही सुद्धा तोडू शकलो असतो. त्यांच्या 2 मुस्काटीत आम्हीही ठेवून दिल्या असत्या. आणि एका महिलेला चपलेने मारतो, शिवीगाळी करणे, तुझी आई ऑपरेशन होऊन मरेल, 10 ऑपरेशन होऊन मरेल असा श्राप देणे, हा 354चा गुन्हा आहे. मारण्याची धमकी देणे हा सुद्धा गुन्हा आहे. घरात घुसून धमकी देणे हा सुद्धा गुन्हा आहे. असे 3-3 गुन्ह्याचे कलम आज रोजी जर आमच्या प्राचार्य मॅडमनी यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनला, तर यांच्यावरती लागतात. परंतु मला या प्रकारामध्ये जायचंच नाहीये. फक्त या ठिकाणी एवढं सांगतो, इथून पुढे माझ्याकडे जे कोणी येणार असतील, गेल्या 18 वर्षामध्येही कोणी अशी वागणूक दिलेली नाही, इथून पुढेही कदाचित असं कोणी होणार नाही. परंतु जर वेळ असेल तरच माझ्याकडे या, वारंवार सांगितलेलं आहे.
आम्ही भलेही तुम्हाला सायंकाळी 5 वाजता बोलवू, पण तुमचा नंबर रात्री 12ला लागू शकतो, रात्री 3लाही लागू शकतो. मी जरी सकाळी तुम्हाला 12 वाजता बोलावलं असेल, तुमचा नंबर सायंकाळी 8 वाजताही लागू शकतो. तुम्हाला बोलवल्याच्या वेळेवरती अजिबातच काम होत नाही, कारण माझं काम माझ्या पद्धतीने चालतं. मी माझ्या मनाचा मालक आहे. तुम्ही मला सांगा, मी ज्या स्त्रीच्या हाताखाली, ज्या मॅडमच्या हाताखाली नोकरी करतो, त्या माझ्या बॉस आहे, माझ्या प्राचार्य आहे, त्या 12 महिने मला शाळेमध्ये सांभाळून घेतात. त्यांच्या आईसाठी मी 1 तास काढून प्रार्थना केली, व्हायब्रेशन दिले. काय चुकलं हो माझं? आणि ह्या दीक्षित कुटुंबाला एवढी कशाची मस्ती आली होती? एवढा कशाचं गुमान आणि गर्व आला होता? बरं, मुलगा तर मुलगा, 70 वर्षाचा म्हातारा बाप सुद्धा शिव्या देतोय. म्हातारा बापही सांगतोय की 10 ऑपरेशन होतील. रेणुका देवी प्रसन्न आहे. अरे रेणुका माता शांतीचा, करुणेचा, दयेचा सागर आहे. तुमच्यासारख्या दांभिक लोकांच्या मुखामध्ये तिचं नाव शोभत नाही. तुम्ही एक समाज म्हणून सुद्धा कलंकित आहात, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. तुम्ही म्हणजे कोण? पिता आणि पुत्र, दीक्षित कुटुंबीय. आणि मला हल्ली अशी माहिती मिळते की देऊळगाव राजा शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना त्या ठिकाणी मदत करणारी होती. हे नंतर माहीत झालं. म्हणजेच यांनी जो काही त्या ठिकाणी गोंधळ धिंगाणा घातलेला आहे, तो बहुतेक एखाद्या वेळेला त्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत संगनमत करून हेतू पुरस्परपणे या ठिकाणी कुठलंही कोढं नसताना फक्त भांडण करण्यासाठीच ते या ठिकाणी आले होते, असा या ठिकाणी कयास काढायला अर्थ आहे. असो, काल आम्ही फार संयमाने घेतलं, फार शांततेने घेतलं. त्यांच्या सर्व शिव्या ऐकून घेतल्या, त्यांची आरेरावी सहन केली. ते अंगावरती मारण्यासाठी धावून येत होते, तरी मी शांतपणे होतो. आणि जर मी या ठिकाणी डोंबिवली पूर्वमध्ये ते कुठे राहतात, त्यांचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगितला, तर माझे मुंबईत राहणारे शिष्य यांच्या घरी गेल्याशिवाय आणि कडक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त जाब विचारतील, मारणार नाहीत, झोडणार नाहीत, धमकी देणार नाहीत. फक्त हात जोडून विचारतील, आमच्या भाऊंना तुम्ही अशा भाषेमध्ये का बोललात? फार प्रेमाने विचारतील. परंतु या भानगडीत मला जायचं नाहीये, त्यामुळे त्यांचा नावगाव पत्ता या ठिकाणी ओपन करत नाही. परंतु इथून पुढे जे कोणी येणारे असतील, संयम शांतता असेल तरच या. तुमच्या वेळेनुसार नाचायला मी कोणाचाही बांधील नाही. आणि माझ्या इथून पुढच्या 1 वर्षाच्या सर्व तारखा ऑलरेडी बुक झालेल्या आहेत. अहो, तुम्हाला सांगतो, कलेक्टर असेल, आमदार असेल, खासदार असेल, CEO असेल, DYSP असेल, त्यांच्या घरचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी नंबरवरती बसतात. गमतीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. या गुरुवारच्या दिवशी, बरोबर गुरुवारच्या रात्री, मुंबईच्या एका फार उच्चभ्रू पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नी आल्या. म्हणजे ते DYSPच आहेत तिथलचे एका याचे. आणि त्या माझ्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सर मला वेळ द्या. म्हटलं ताई, तुम्हाला वेळ थेट मी रविवारी देऊ शकेल, शिबिरामध्ये तुम्हाला मी गुरुवारी वेळ देऊ शकत नाही. ती माय माऊली DYSPची बायको असून गुरुवारी इथून वापस गेली आणि पुन्हा रविवारी वापस आली. मग आम्ही इथे सर्वांना न्याय समान ठेवतो, सर्वांना आमच्या नियमाप्रमाणे चालवतो. कोणाच्याही नियमावर नाचायला मी कोणाच्याही हातातील कळसूत्री बाहुली नाही. काल अतिशय संयमाने घेतलं, पण इथून पुढे असा प्रयोग कोणी केल्यास, असा प्रताप कोणी केल्यास आणि अशा प्रकारची या ठिकाणी हुल्लडबाजी करायचा प्रयत्न केल्यास त्याचे हात पाय तोडून त्याला घरी पाठवण्यात येईल. ही माझी या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे, आमच्या नादाला लागू नका. माझा इतिहास काय आहे तो देऊळगाव राजामध्ये एकदा विचारून पहा. आज रोजी देऊळगाव राजा शहरामध्ये 400 मीटर अंतरावरती माझं घर आहे आणि 400 मीटरवरती पोलीस स्टेशन आहे. 400 मीटर अंतरावरच्या पोलीस स्टेशनच्या जवळ जर मी हे या ठिकाणी सर्व व्यवसाय करतो आहे, व्यवसाय शब्द वापरेल मी, उपासना शिबिर असेल, ध्यानधारणा असेल, हा व्यवसाय माझा, हे चालवतो आहे, तर माझेही कुठेतरी ऐपत असेल, माझेही कुठेतरी हात लंबे असतील. आणि ज्या दीक्षित कुटुंबीयांना देऊळगाव राजामधून उच्चभ्रू व्यक्तीने सपोर्ट केला, त्यांना त्या ठिकाणी मदत केली आणि त्या व्यक्तीच्या भरोशावर यांनी एवढा गोंधळ घातला, हे मला नंतर उशिरा माहीत झालं, ते गेल्याच्या नंतर माहीत झालं. त्या उच्चभ्रू व्यक्तीकडे सुद्धा मी सविनय पद्धतीने, प्रेमपूर्वक पद्धतीने भेट घेण्यासाठी लवकरच जाणार आहे. ते कळेल, होईल पुढे काय व्हायचं ते. परंतु या ठिकाणी एवढं सांगतो की कालचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय होता. दुसरा विषय म्हणजे कालच्या शिबिरामध्ये, शिबिर नाही, कालच्या त्या प्रसंगामध्ये ज्या महिला त्या ठिकाणी साक्षी होत्या, आय विटनेस होत्या,
त्या महिलांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. आमचे जायभाई बाबा होते जे ग्रामीण आहेत अतिशय, पण ते स्वतः त्याला शांतपणे सांगत होते, अरे बाबा तू शिव्या देऊ नकोस, त्या बाईला तू शिव्या देतोय, ज्या बाईला तू चपलेने मारण म्हणतोयस त्या भाऊच्या प्राचार्य आहेत, हेडमास्तर आहे. तो व्यक्ती ऐकायलाच तयार नाही. स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेऊन इतकी नीच भाषा एका शुद्ध शास्त्रीय आणि संपन्न ब्राह्मणाच्या मुखी शोभत नाही. एका ब्राह्मणाकडून अशी अपेक्षा सुद्धा समाजाला नाही. ब्राह्मणाच्या आम्ही पाया पडतो, ब्राह्मणाला आम्ही गुरुजी मानतो, ब्राह्मणाला आम्ही त्या ठिकाणी आमच्यापेक्षा श्रेष्ठ मानतो, तर ब्राह्मणाचं वर्तनही त्या प्रकारे असलं पाहिजे. नाही तर ब्राह्मणामध्ये आणि ब्रह्मराक्षसामध्ये फरक राहणार नाही. काल दीक्षित कुटुंबियाचं जरी त्यांनी ब्राह्मण म्हणून इथे उदो उदो केला असेल की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, तर त्यांचे कृत्य मात्र ब्रह्मराक्षसासारखेच होते. महिलांच्या क्लिप सुद्धा मी या ठिकाणी जोडतो. त्यांनी काय काय उच्छाद घातला आणि कुठल्या भाषेमध्ये बोलले ऐका, कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि अशा लोकांसोबत इथून पुढे मी कसं वागायचं हे तुम्ही मला या ठिकाणी सांगा, ते अधिक बरं होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब, नमो आदेश. आणि मी माझ्या मनाने काही सांगेल, पण त्यांनी इथे किती उच्छाद घातला आणि त्यांचे ॲक्युरेट शब्द महिलेबद्दल काय होते हे आता आपण इतरांच्या मुखातून सुद्धा ऐकूया. जय जगदंब, नमो आदेश. माझे गुरु मुकुंद आंधळे सर इथं आहेत. त्यांच्याकडे लोक येतात, सगळं चांगलं करण्यासाठी येतात, परंतु त्यांच्या नावाखाली दुसरे काहीतरी बोलत राहतात. किती बाई आतमध्ये गेली, सरांसोबत इतक्या वेळ बोलती, काय बोलती, आम्ही इतक्या वेळेस झाले आलोय, परंतु ते चांगल्यासाठी आले होते. त्यांच्या हाताखाली ते काम करतायत सर, परंतु त्यांच्यावरती एवढी टीका केली की ती बाई गेलीच कशी, ती एवढी आजारी होती, खाली जाऊन त्यांना चक्कर आली, परंतु त्यांना असे बोलले की ती गेली कशी, मागून आली आणि पुढे गेली, परंतु गुरूंनी त्यांच्या हाताखाली काम करतात तर बोलण्यासाठी ती त्यांच्यापर्यंत गेल्या. परंतु पेशंट पुढे चालू असताना त्यांच्याशी बोलत होत्या, त्या सर बोलत होते, परंतु इथं त्यांची बडबड चालूच होती की ती गेलीच कशी, चल तुला खाली गेल्यावर तुझ्याकडे बघतो, जा जा, असं म्हणून त्यांनी भाषा केली, तुला मी चप्पलनी मारतो, जा तू खाली, ही त्यांची भाषा होती. परंतु असं बोलायला नव्हतं पाहिजे. गुरूंनी परत बाहेर आले भाऊ आणि त्यांच्याशी बोट असं करून करून दोघं बोलत होते, वडील पण बोलत होते, मुलगा पण बोलत होता. ही त्यांची भाषा नव्हती, तर ते इथं असे बोलत होते, हे बोलायला नव्हतं पाहिजे, परंतु त्यांनी तर डबल तेच बोलत होते, त्यांच्याकडे बोट करून करून बोलत होते. त्या बाईला खूप बोलले, त्यांनी शिव्या गाळ्या केल्या, ही आतमध्ये गेलीच कशी, आणि हिनी आतमध्ये जाऊन इतक्या वेळ सरांशी बोलती, आम्ही इतक्या वेळ बसलो, असं ती बोलत होती. असं बोलत न असताना त्यांनी परत थांबायचं, तरी गुरु बाहेर आल्याच्या नंतर परत त्यांनी त्यांच्याकडे बोट करून करून बोलत होते. असं बोलायला नव्हतं पाहिजे, परंतु त्यांच्या उभं राहून त्यांच्याकडे बोट करून करून बोलायचे का, असं करायला नाही पाहिजे त्यांनी. परंतु आता काय बोलायचं त्यांना, आम्हालाही वाईट वाटत होतं की सर आपल्यासाठी चांगलं करतात, चांगलं बोलतात, आपण कुठून आलो, कशासाठी आलो, परंतु त्यांनी ते बोलायचं सोडून तर त्या बाईला मी चप्पलने मारतो आणि सरांना उभं राहून राहून बोलत होते. ते आपल्यासाठी एवढं कार्य चांगलं करतात, परंतु ते न ऐकता त्यांनी असं बोलत होते. जय जगदंब, नमो आदेश. सांगा बाबा काय म्हणला ते माणूस म्हणला मॅडमला की मी तुला चपलान मारीन खाली आल्यावर. मी म्हणलं त्याला भाऊ ऐकन, तरी तो ऐकायला तयार नाही. ते शेजारी आसपास दोन चार जण बसेल होते, तरी त्याच ऐकणं देऊ. आखर शेवटी त्याला इथून हाकलून देण्यात आलं, त्याचे पैसे वापस देऊन. आम्ही पण इथे आज सकाळपासून आलेलो आहोत, आमच्या नंतरच ते आलेले, पण त्यांचं इतकं म्हणजे आल्यापासून त्यांना पेशन्स नव्हते. कुणी गेलं की त्यांना असं वाटायचं की आमच्या आधी जात आहेत, आम्हाला इथे बसून ठेवलंय, आम्ही काय बिनकामाचे आहोत का, असं त्यांना वाटत होतं. आणि मुळात ते ब्राह्मण होते आणि त्यांच्याकडून असं वर्तन आणि असं बोलणं हे एखाद्या स्त्रीबद्दल, ते पण सरांचे मॅडम प्रिन्सिपल, हे किती योग्य आहे. आणि हे त्यांचं बोलणं अक्षरशः आम्हाला कुणालाच पटलेलं नाही. आणि त्यांचं इतकं खालच्या तरातलं बोलणं होतं की त्या मॅडमचे 5 ऑपरेशन झालेत, आणखीन 5 ऑपरेशन होतील त्यांचे.
म्हणजे 10 ऑपरेशन होतील. म्हणजे इतकं एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या थरातलं बोलणं हे किती चुकीचं आहे. आणि मी म्हणजे तुम्ही कशासाठी आलेले आहेत? आपण आपले प्रॉब्लेम सांगण्यासाठी आलोत की आपण एखाद्या व्यक्तीला असं शिव्या श्राप द्यायला आलेलो? जर तुमच्यात जर एवढी पॉवर असती तर मग तुम्ही सरांकडे कशासाठी आलेला होता? मग तुम्हीच बसायचं होतं ना गादीवर आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता ना. तुम्ही जर कुठल्या हक्काने त्यांना तुम्ही शिव्या श्राप देता? एखाद्या स्त्रीला तुम्ही बोलताना थोडा तरी विचार करायला हवा होता. एवढंच. आम्हाला कुणालाच ही गोष्ट पटली नाही. पण आता झालं ते झालं. आम्ही आता सॉरी म्हणतो त्यांच्या वतीने. पण सर, आता आम्ही पण खूप लांबून आलेलो आहोत तुमच्या